मुंबईमधून हाँगकाँगसाठी फ्लाइट भेटली. खूप लेट झाली होती फ्लाइट. जवळपास 1 ते दीड तास लेट झाली होती. पण फायनली फ्लाइटमध्ये इन केलंय आम्ही. 2 वाजता जी फ्लाइट 1:40 ला येणार होती ती 2:40 ला आली. ऑल मटेरियल मिळालं फ्लाइटमध्ये. सकाळी 6 वाजताच ब्रेकफास्ट आला आहे. छान ब्रेकफास्ट होता. एकदम छान होता. ब्रेकफास्ट केला आणि सकाळी 10:30 वाजता आम्ही आता हाँगकाँगच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती उतरलो आहोत. अपेक्षा होती अर्धा तास बाहेर येणं, पण खूप चॅलेंजेस आले. इमिग्रेशनमध्ये व्हिसा जो होता अरायव्हल व्हिसा, प्री अरायव्हल तो थोडा चॅलेंजेस दिले. प्रिंट घेण्यासाठी खूप धावपळ झाली, वेळ गेला. एका प्रिंटचे आम्ही जवळपास $50 दिलेलेत. अ, हाँगकाँग डॉलर म्हणजे जवळपास ₹600 एका प्रिंटचे आम्ही दिलेले आहेत आज. एक चुकी, त्याची किंमत एवढी मोजायला लागली. 4 प्रिंट काढल्या, त्याचे आम्हाला ₹2000 द्यावे लागले एअरपोर्टवरती. कारण की विसाची प्रिंट घेतली नव्हती. त्याच दरम्यान मला ऑस्ट्रेलियाला ॲडलेडला असणाऱ्या या कृतिका दीदी भेटल्या. त्यांच्याकडे हाँगकाँगचे डॉलर होते. त्यांनी मला ते दिले. त्या बदल्यात मी त्यांचे कार्डनी पैसे पे पे केले आणि म्हणून प्रिंट तर मिळाल्या. थँक यू सो मच कृतिका जी फॉर युअर हेल्प. आपने बहुत सपोर्ट किया. तिथून मग आता परत एकदा आम्ही चाललोय इकडे. हाँगकाँगचं एअरपोर्ट खूप छान आहे. फिरण्याचा प्लॅन आहे हाँगकाँगमध्ये, पण आत्ताच 2 वाजलेले आहेत. 7 वाजता परत फ्लाइट आहे परतीची, जी आम्हाला कनेक्टिंग फ्लाइट आहे ऑस्ट्रेलियाला जाणारी. माहीत नाही काय होतंय. बिग बुद्धा पाहण्याचा प्लॅन आहे. रोपवेची तिकीट बुक करून ठेवलेले आहेत. क्रिस्टल रोपवे खूप छान आहे. एक्साइटमेंट आहे. पाहू काय होतंय. अपडेट करतो नक्की. तोपर्यंत फॉलो करा आणि पुढच्या अपडेटसाठी वेट करा.